नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024चा रिझल्ट हा 6 ऑगस्ट 2025ला जाहीर करण्यात आलेला होता प्री परीक्षेचा। आता बघा मित्रांनो, महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2024चा फॉर्म भरण्याची तारीख आलेली आहे, तसेच नोटिफिकेशन आलेले आहे। तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्हाला फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे, फी किती आहे, तुमची परीक्षा पद्धती कशी राहणार आहे। तर अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। तर बघा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची प्री परीक्षा पास झालेली आहे त्यांचा स्वतःचा रिझल्ट कसा बघायचा हे आपण याचा व्हिडिओ आपण स्पेशल बनवला आहे। त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता की तुमचा रिझल्ट कसा बघायचा। तर आता तुमची परीक्षा कधी होणार आहे तर बघा मित्रांनो, मेन्स परीक्षा होणार आहे दिनांक 21 सप्टेंबर 2025ला अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे। तुमची मेन्स ही होणार आहे 21 सप्टेंबर 2025ला। तर त्याकरता पुन्हा फॉर्म भरायचा बघा मित्रांनो। तर सर्वात अगोदर फॉर्म भरायची तारीख बघा मित्रांनो, 8 ऑगस्ट 2025 पासून फॉर्म चालू झालेले आहेत दुपारी 2 वाजतापासून। ते लास्ट डेट आहे 22 ऑगस्ट 2025 रात्री 11:59 तुम्ही फॉर्म भरू शकता। पण सर्व विद्यार्थ्यांना माझी अपेक्षा आहे की तारखेच्या अगोदरच फॉर्म भरू घ्या मित्रांनो, कारण की लास्ट तारखेला फॉर्म भरताना खूप प्रॉब्लेम येतात। तर त्यानंतर परीक्षा शुल्क जमा करण्याचा दिनांक लास्ट डेट ही 22 ऑगस्टच आहे ऑनलाईन पद्धतीने। म्हणजे बघा मित्रांनो, तुम्हाला फॉर्म पण 22 ऑगस्टपर्यंत सबमिट करायचा आहे व ऑनलाईन जो परीक्षा शुल्क आहे ते पण 22 ऑगस्टपर्यंत सबमिट करायचे आहे। फक्त ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क हे भारतीय स्टेट बँकमध्ये चलन घेऊन भरायचे आहे ते त्याची लास्ट डेट 24 ऑगस्ट 2025 आहे आणि चलनाद्वारे शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 25 ऑगस्ट आहे। तर असा हा बघा मित्रांनो तुम्हाला दिलेला आहे त्यांनी टाइम टेबल। तर 8 ऑगस्टपासून फॉर्म चालू होतील आणि 22 ऑगस्ट लास्ट डेट राहणार आहे। तर आता बघू मित्रांनो की तुमची पूर्व परीक्षा झालेली आहे, त्यानंतर मुख्य परीक्षा कशी होणार आहे। तर बघा मित्रांनो, मुख्य परीक्षा ही तुमची होणार आहे। तर बघा, महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा, तर यामध्ये 5 जॉब करता वॅकन्सीज असतात। उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालक, कर सहाय्यक, बेसिक व लिपिक, तसेच लिपिक टंकलेखक। तर यांची बघा मित्रांनो, पेपर क्रमांक 1 होणार आहे 200 गुणांचा, पेपर क्रमांक 2 होणार आहे 200 गुणांचा, असा टोटल 400 गुणांचे पेपर होणार आहेत। आणि फक्त कर सहाय्यक, बेसिक लिपिक गट क व लिपिक टंकलेखक यांची टंकलेखन कौशल्य चाचणी होणार आहे। तर ही टंकलेखन कौशल्य चाचणी म्हणजे टायपिंग टेस्ट ही फक्त जी होणार आहे ती तुम्ही चेक करू शकता, कंपल्सरी आहे। कर सहाय्यक फक्त होणार आहे कर सहाय्यक, बेसिक लिपिक व गट क व लिपिक टंकलेखक याच पदाकरता ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्याच विद्यार्थ्यांची ही टंकलेखन कौशल्य चाचणी होणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, तर परीक्षेचा सर्वात अगोदर पहिला जो पेपर राहणार आहे तर तो राहणार आहे मराठीचा प्रश्न संख्या 50 राहणार आहे 100 गुणाकरता। नंतर इंग्रजीचे क्वेश्चन राहणार आहेत 50 100 गुणाकरता। असं बघा मित्रांनो, तुमचे टोटल पहिला पेपर राहणार आहे 200 गुणांचा जो दिलेला आहे, आणि त्यानंतर दुसरा पेपर राहणार आहे 200 गुणांचा। त्यामध्ये सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी राहणार आहे, प्रश्न राहतील 100 आणि क्वेश्चन मार्क राहतील 200। माध्यम बघा मित्रांनो, मराठीमध्ये येईल, इंग्रजीचा जो पेपर होणार आहे ग्रामर तो इंग्रजीमध्ये राहतील, आणि बाकी सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी याची मराठी व इंग्रजी दोन्हीमध्ये राहणार आहे। वेळ तुम्हाला बघा मित्रांनो 1 तास मिळणार आहे पेपर 1ला व 1 तास मिळणार आहे पेपर 2ला। दोन्ही क्वेश्चन हे वस्तुनिष्ठ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप राहणार आहे। बाकी कर सहाय्यक, बेसिक लिपिक तसेच लिपिक टंकलेखक सर्वाधिक पदकरता जे टंकलेशन कौशल्य चाचणी आहे ती टायपिंग टेस्ट आहे ती कंपल्सरी आहे। तर बघा मित्रांनो, मेन्समध्ये तुमच्या कट ऑफनुसार तुम्हाला तुमची परीक्षा देता येणार आहे। तर सगळ्यात अगोदर ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे फॉर्म भरताना मित्र व्ह्यू जाहिरातीमधील व्ह्यू जो बटनावर क्लिक केल्यानंतर चेक एलिजिबिलिटी या बटनावर क्लिक केल्यानंतर जो उमेदवार आहे त्याच्या संवर्गातील चेकबॉक्स दिसेल, त्यानुसार तुम्हाला चेकबॉक्समध्ये क्लिक करून लिपिक टंकलेखक सर्वाच्या बाबतीत त्याचा हे करायचा आहे, म्हणजे पसंतीक्रम द्यायचा। म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला जर पेपर क्रॅक झाला मेन्स तर तुम्हाला पहिली पोस्टिंग कशा करता हवी, म्हणजे कर सहाय्यक, बेसिक लिपिक टंकलेखक या पदाकरता याकडे तुम्हाला ॲप्लिकेशन जे हे आहे ते द्यायचे आहे, तुमची प्राधान्यक्रम द्यायचे आहे तुम्हाला पसंतीनुसार। त्यानंतर बघा मित्रांनो, टायपिंग टेस्ट ही फक्त क्वालिफाईंग करायची आहे, क्वालिफाय स्वरूपाचीच होणार आहे। तर क्वालिफाय स्वरूपाची बघा मित्रांनो, जे बेसिक बिलीफ व लिपिक टंकलेखक यांना मराठी किंवा इंग्रजी या दोनपैकी कोणत्याही एका टायपिंग टेस्टमध्ये क्वालिफाय करायचे आहे। फक्त ज्या विद्यार्थ्यांनी कर सहाय्यकरता ॲप्लिकेशन करणार आहे त्यांना दोन्ही म्हणजे मराठी व इंग्लिश या दोन्ही भाषेच्या जी टायपिंग टेस्ट आहे त्यामध्ये क्वालिफाय करायचे आहे। क्वालिफायचे बघा मित्रांनो, शब्द प्रति मिनिट 40 राहणार आहे, नंतर मराठीसाठी 30 राहणार आहे, तुम्ही बघू शकता।
बाकी तुम्हाला परीक्षेच्या जो अगोदर आहे म्हणजे जे टायपिंग टेस्ट होणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला 10 मिनिटाची सराव चाचणी देण्यात येईल. त्यानंतर 3 मिनिटं टाईम देण्यात येईल. त्यानंतर परीक्षा चालू होणार आहे. म्हणजे जे टायपिंग टेस्ट होईल त्याच्या अगोदर तुम्हाला कीबोर्डच्या सोबत हाताळता यावा यासाठी सर्वात अगोदर 10 मिनिटाची सराव चाचणी देण्यात येईल. त्याची होणार नाही. त्यानंतर 3 मिनिटं टाईम देण्यात येईल. नंतर तुमची प्रत्यक्ष चाचणी होणार आहे. तर बघा मित्रांनो, फी किती आहे तर अमागास विद्यार्थ्यांना 544 रुपये फी भरावी लागणार आहे. मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ विद्यार्थ्यांना 344 रुपये फी भरावी लागणार आहे. हे नॉन रिफंडेबल फी दिलेली आहे बघा मित्रांनो. तर मित्रांनो, अशी ही अपडेट होती. यामध्ये आपण बघितलं आहे की तुमची मेन्स परीक्षा कधी होणार आहे, तुमची फॉर्म कधी भरायचा आहे, तुमची टायपिंग जे टेस्ट होणार आहे ती कोणाकरता होणार आहे व कशी आहे, फक्त क्वालिफाय आहे ती फक्त, आणि नंतर फी किती भरायची आहे. तर अशाच अपडेट करता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.